लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. मग एक प्रश्न, ज्यांच्या खात्यात पैसे आले त्यांनाच का आले? तुम्हाला का आले नाहीत? आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी येणार? याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या अनेक मुलांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे, माझं नाव यादीत आहे का? म्हणजे जर यादीमध्ये नाव असेल तरी पैसे मला का आले नाहीत? यामुळे सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणत आहे यादी बदलली आहे, कोणी म्हणत आहे यावेळी 2 हप्ते मिळणार, तर काही जण म्हणत आहेत आता पैसेच मिळणार नाहीत. पण सत्य काय आहे नेमकं मग? प्रत्यक्षामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी पाठवली जात नाही. डीबीटी प्रक्रियेमुळे आणि बँकनिहाय व्यवहारामुळे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. त्यामुळे दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणजे तुमच्या खात्यामध्ये त्याच दिवशी येतीलच असं नाही. म्हणजे समजलं ना तुम्हाला, की तुमच्या खात्यामध्ये उशिरा पैसे आणि लोकांच्या खात्यामध्ये लवकर का येतात? तर याच्या मागचं कारण हेच आहे. तर आता पुढचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक खाते, आधार लिंक आणि डीबीटीची स्थिती तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजे पुढच्याच काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की पैसे कधी येणार, किती येणार? पैसे किती येणार? सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार ₹1,500 तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. ₹1,500 येणार आहेत. ₹2,100 किंवा ₹3,000ची कोणतीही घोषणा अजून झालेली नाही. म्हणून तुम्हाला ₹2,100 नाही महिन्याला ह्या, तर तुम्हाला ₹1,500 ह्या महिन्याचे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे काही दिवसामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.